मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या किचनमध्ये। तर तुम्ही बघू शकता मी कारली घेतलेली आहे आणि कारली ना मी आता कारल्याची रेसिपी करून दाखवणार आहे। नवीन नवीन पद्धतीत भाज्या करून खाव्या आणि एकच पद्धती सारख्या खाल्ल्याने भाज्या आवडत नाही, त्याच्यामुळे मी आज नवीन एक रेसिपी घेऊन आलेले आहे। तुम्ही पण बघा आणि नक्की ट्राय करा। चला करूया आपली रेसिपी। बघू शकता मी असे धुवून छानपैकी असे कारले घेतलेले। आता आपल्याला कारले ना चिरून घ्यायचे। तर चिरून घेण्याची पण वेगळी पद्धत आहे, ती पण बघा। आपण पहिल्या सुरूला ना हे कापून घेऊया। जर तुम्हाला वाटलं तर हे जे असतात ना ते थोडं थोडं कापून घ्यायचंय, नसेल तर नका कापू, असं काय नाही। आणि त्याच्यानंतर ना आपल्याला त्याचा पोट म्हणजे मध्यम भाग फाडून घ्यायचा आहे, आपलं कापून घ्यायचं आहे। हे बघू शकता अशा प्रकारे। जर तुमच्या कारले ना जर कवळी नसतील किंवा जास्त कडक किंवा निब्बर झालेली असली ना, त्यातलं हे बी आहे ना, हे बी काढून टाका। का तर आपलं कारलं कडू होणार नाही, ह्या बी मुळे आपलं कारलं कडू होतं। त्याच्यामुळे हे कारल्यातलं बी आहे ना हे एकदम कडक झालेलं आहे, त्याच्यामुळे मी यातलं बी काढून घेत आहे। हे बघू शकता यातलं बी काढलेलं आहे। अशा प्रकारे आपण सगळी कारली कापून घेऊया। तर बघू शकता मी कारली सगळी कापून घेतलेली आहेत अशा प्रकारे। यातलं आतलं सगळं बी काढून घेतलेलं आहे। आणि आता इथं बघू शकता मी 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद घेतलेली आहे। आता हे हळद हे महत्त्वाचं आहे। हे जर केलं ना आपलं कारलं एकदम कडू होणार नाही, एकदम कडू लागणार नाही, खायला पण चविष्ट लागणार आहे। तुम्ही नक्की बनवा। तर बघा हे आपण ना मिक्स करून घेऊया हळद आणि मीठ। हे बघू शकता मी मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आता आपल्याला आहे ना हे आपण ह्याची जी कापून घेतलेलं आहे त्यात भरायचं आहे अशा प्रकारे, आतमध्ये पर्यंत भरायचं आहे। हळद मीठ भरून घेतलेलं आहे। आता बघू शकता मी खाली गरम पाणी केलेलं आहे आणि वरती असं वड्या उकडायची चाळण ठेवलेली आहे। तुम्ही बघू शकता अशी चाळण घ्यायची आणि हे कारले आहेत ना आपले, हे कारले चांगले 10-15 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे वाफलून घ्यायचे आहेत, म्हणजे याचा कडूपणा आहे ना तो निघून जाईल अशा प्रकारे। राहिलेली मीठ आणि मसाला त्याच्यावर असं टाकून घ्यायचं आहे। आपली कारली शिजत आहे तोपर्यंत आपण त्याचं वाटण वाटून घेऊया। बघू शकता मी भाजलेली थोडीशी शेंगदाणे घेतलेली आहे। आपण त्यात खोबरं पण टाकणार आहोत। खोबरं टाकायचं आहे आपल्याला, थोडीसा लसूण टाकायचा आहे। लसणाच्या नंतर थोडेसे बेसिक मसाले टाकायचे आहेत। तिखट टाकायचं आहे आपल्याला, घरचा हा तिखट मसाला आहे आपल्या। आणि 1 चमचा असा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे। मीठ पण आपल्याला यातच टाकून घ्यायचं आहे। तर हे बघू शकता आपलं कारल्याचं जे वाटण काढलेलं आहे ना आपण, ते छानपैकी वाटलेलं आहे। आपली कारली बी शिजलेली आहेत का ते बघून घेऊया आपण। हे बघू शकता आपली कारली एकदम व्यवस्थित शिजलेली आहेत। आता आपण त्याला थंड होण्यासाठी ठेवून घेऊ। आता बघू शकता मी इथं थंड पाणी घेतलेलं आहे। थंड पाण्याने आपल्याला 1-2 वेळा धुवून घ्यायचं आहे, म्हणजे ना ह्यातली ते हळद मीठ आणि कडूपणा सगळा निघून जाणार आहे। त्याच्यामुळे ना आपण थंड पाण्याने 2दा आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे। आता आपण अजून दुसऱ्या पाण्याने चांगली स्वच्छ अशी धुवून घेऊया। अजिबात आपली कारली आता कडू लागणार आहे।
बघू शकता किती भारी अशी शिजलेली पण आहेत आपली कारली. आता आपण ना ही कारली आहेत ना ह्याची फक्त 4 भाग करून घ्यायचे आपल्याला कापून. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ह्या फोडी करून घ्यायच्या आहेत. आपण ना 2 चमचे असे तेल टाकून घेऊया. जिरं टाकून घेऊया आणि चांगलं तडतडून घेऊ. तर बघू शकता आपलं मोहरी आणि जिरे चांगलं तडतडलेले आहेत. आता आहे ना आपण त्यात थोडासा असा टेस्टला लसूण टाकून घेऊया. लसूण टाकल्याच्या नंतर ना हे वाटलेला आपल्याला मसाला टाकायचा आहे. आता मसाला चांगला परतल्याच्या नंतर ना आपल्याला हे कारल्याच्या पुडी पण त्यात टाकायच्या आहेत आणि चांगलं मसाल्यात हे टाकून परतून घ्यायचं आहे. तर हे बघू शकता मी छानपैकी असं कारलं सगळं मिक्स करून घेतलंय. कारलं मसाला एकदम मिक्स झालेला आहे. दिसतानेच कसं छान दिसत आहे बघू शकता. आणि आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि आपला कारलं शिजलेला आहे आणि ओके झालं. शकता किती छान आणि सुरेख अशी भाजी झालेली आहे. तुम्ही पण अशी नक्की ट्राय करून बघा. एकदम मसालेदार दिसतानीच तुम्हाला दिसते का यात कारलं वगैरे, पण असं दिसतानी आहे ना तुम्ही बघू शकता कारलं पण एकदम मऊ असं शिजलेलं आहे आणि खायला पण छान लागणार आहे. तुम्ही ना एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमचं कारलं कडू झालं होतं का नाही. आणि हे माझं कारलं तर अजिबात कडू झालेलं नाही आणि आमच्या घरात पण असंच कारलं आवडतं. जर तुम्हाला आवडलं असेल हे कारल्याची रेसिपी तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि नक्की लाईक करा. धन्यवाद.